नमस्कार. आज आपण अगदी कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने बाही कटिंग कशा पद्धतीने करायचं हे शिकणार आहोत. त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतला आहे. साध्या बाहीचं कटिंग. बऱ्याच वेळेस साध्या बाहीचा आकार देताना ताईंना जमत नाही, तसं होऊ नये तर कशा पद्धतीने आकार दिले गेले पाहिजे हे सगळं बारकावे समजून सांगणार आहे. घडी माझ्या बाजूला आहे. घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायची आहे कधी पण बाहीची लांबी, जी तुमच्या ब्लाउजची बाही लांबी आहे तिचं टाकायचं आहे. अस्तरची बाही असेल तर 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं. बिना अस्तराची असेल तर 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं. आता माझी अस्तराची आहे त्यामुळे 6 इंच बाही लांबी आहे, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. त्यानंतर इथे अंतर घ्यायचं छातीचा चौथा भाग. तुमच्या छातीचं जे माप आहे, ज्या ब्लाउजच्या साठी तुम्ही हे पेपर पॅटर्न बनवताय त्या छातीच्या मापानुसार तुम्हाला इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. आता माझं इथे 40 छातीच्या मापाचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला इथे 10 इंच. हे 10 इंचावर मार्किंग करते. हे खाली अंतर पट्टीने जोडून घेते. जे तुमच्या मापाचं आहे त्यानुसार आपल्याला हे बाहीचं कटिंग बनवायचं आहे. ज्या ठिकाणी आपण हे 10 इंच अंतर घेतलंय त्याचा मध्य करायचा आणि मध्यापासून आपल्याला हा 3 इंचाचा बॉक्स बनवायचा. बाहीच्या लांबीनुसार आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे. 5 इंचापासून पुढच्या सगळ्या लांबीसाठी आपल्याला हा बॉक्स बनवायचा 3 इंचाचा आणि त्याचे समान 3 भाग केले. 1 इंचावर एक मार्किंग केलं, दुसऱ्या इंचावर एक मार्किंग केलं आणि तिसऱ्या इंचावर एक मार्किंग केलं आणि ते मार्किंग इकडे फिटिंगच्या बाजूकडे जोडून घेतलं. फिटिंगच्या बाजूला 1.5 इंचावर मार्किंग केलं, घडीच्या बाजूला 1.5 इंचावर मार्किंग केलं. कोणत्याही छातीच्या मापाच्या ब्लाउज साठी आपण हे आज कटिंग शिकतोय आणि बाहीचा आकार देताना हे पॉइंट मॅच करायचे आहे. लक्षात घ्या. फुलाच्या पाकळीसारखा असा आकार द्यायचा आहे. ही जी बाजू आहे ही ब्लाउजला मागे जोडायची आहे आणि हा जो खोलगट आकार आहे हा ब्लाउजला पुढे जोडायचा आहे. त्यानंतर इथे पूर्ण दंडघेराच्या निम्मा अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता पूर्ण दंडघेरा आहे 12 इंच, त्याच्या निम्मा आला 6 इंच आणि त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर इकडे जोडून घेते म्हणजे ते अंतर आला 8 इंच. आता याचं कटिंग करून घेऊया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ पण आपल्या युट्यूबला अपलोड आहे. आज आपण हे साध्या बाहीचं कटिंग शिकलो. कोणत्याही छातीच्या मापासाठी कशा पद्धतीने बाहीचं कटिंग केलं गेलं पाहिजे हे आज आपण शिकलो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो खोलगट भाग आहे हा ब्लाउजला पुढे जोडायचा आणि हा जो उंच भाग आहे हा ब्लाउजला मागच्या बाजूला जोडला गेला पाहिजे. सेम अशाच पद्धतीने हे बाहीचं साध्या बाहीचं कटिंग करा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाउज शिवा. धन्यवाद.